पुण्यात चाललं तरी काय, ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या चालकांकडून प्रवाशांची खुलेआम लूट सुरू आहे. नमस्कार मंडळी, कल्पना करा, रणरणतो ऊन पडलंय, तुम्हाला कामाची घाई आहे आणि तुम्ही मोठ्या आशेने ओला किंवा उबेर बुक करता. मोबाईल स्क्रीनवर भाडं दिसतंय 100 रुपये, कॅब येते, तुम्ही बसता आणि OTP देता आणि खेळ इथूनच सुरू होतो. चालक अचानक म्हणतो, भाऊ हे भाडं आम्हाला परवडत नाही, वरचे 100 रुपये द्यावे लागतील तरच गाडी पुढे जाईल. हे चित्र आज पुण्याच्या रस्त्यांवरचं वास्तव बनत चाललंय. ओला, उबेर आणि रॅपिडो वापरणाऱ्या पुणेकर प्रवाशांची सध्या अक्षरशः लूट सुरू आहे. प्रवास सुरू झाला की अनेक चालक ऍपचं भाडं नाकारतात. कोणाला मीटर प्रमाणे पैसे हवे तर कोणाला ऍपच्या आकड्यापेक्षा 100-200 रुपये जास्त हवे. ही केवळ विनंती नसते, तरी एक प्रकारची धमकी असते. पैसे परवडत नाही, उतरून जा, असं थेट प्रवाशांना तोंडावर सांगितलं जातंय. घामाघूम प्रवासी आणि बंद एसी. दुसरीकडे सूर्याचा पारा 40 अंशाच्या पार गेलाय, पण कॅबमध्ये बसल्यावर एसी मिळेल याची खात्री नाही. डिझेल महागलंय, एसी लावला तर परवडत नाही, असं म्हणत चालक प्रवाशांना घामाघूम अवस्थेत प्रवास करायला भाग पाडतायत. कंपनीच्या नियमात एसीचा समावेश असतानाही प्रवाशांना मात्र उकाड्याचा सामना करावा लागतोय. जर तुम्ही जास्तीचे पैसे द्यायला नकार दिला तर ट्रिप अर्ध्यावर रद्द करण्याची धमकी दिली जाते. अशा वेळी सामान आणि कुटुंबासोबत असलेल्या प्रवाशांची काय अवस्था होत असेल याचा विचार ना कंपन्या करत आहेत ना चालक. पुणेकरांचा आता संयम तुटत चालला आहे. आम्ही टॅक्सी बुक करतोय की डोक्याचा ताप, सवाल आता विचारला जातोय. आरटीओ प्रशासन या मनमानी कारभारावर कधी कडक पाऊल उचलणार? ही प्रवाशांची लूट कधीपर्यंत सुरू राहणार? तुमचाही असा अनुभव आल्यास कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणेकरांचं हक्काचं बातमीपत्र पुणे लोक.